नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक बनवतोय, तर मग चला बनवूया। तर इकडे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तसंच आपण यामध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊया, तसंच मीठ घालून घेऊया आवश्यकतेनुसार आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप आणि मीठ व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। थोडं थोडं पाणी घालूनच त्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। तर इकडे मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर त्याला आता आपण झाकून ठेवूया, भिजत ठेवूया म्हणजे 5 मिनिटं। तोपर्यंत इकडे आपण स्टफिंग बनवून घेऊया। तर इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 चम्मच तूप घालून घेते। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मी खसखस घालते। खसखस ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल। तर इकडे मी 1 चम्मच खसखस घालून घेतले। तसंच त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते, म्हणजे काजू आणि बदामाचे बारीक काप केलेले आहेत, तर ते घालून घेते। ते पण ऑप्शनल आहे। आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया, मी इकडे ओला खोबऱ्याचा किस केलेला आहे, तर तो घालून घेऊया 1 वाटी आणि त्यालाही तुपामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया। 2 मिनटं चांगलं फ्राय करून घेतलं की त्यामध्ये आता घालून घ्यायचं आपण गूळ। गूळ हा जेवढं खीस घातलेला आहे त्याच्या थोडासा कमी घालायचा, तेवढाच घातला तर ते जास्त चिकट होऊ शकतं। तर इकडे मी गूळ थोडासा त्याच्यापेक्षा कमी घातलेला आहे आणि गूळ आता आपण व्यवस्थित मेल्ट करून घेऊया। गूळ चांगला मेल्ट झाला की त्यामध्ये थोडीशी आता आपण वेलची पावडर घालून घेऊया। तर इकडे मी 1 चम्मच वेलची पावडर घालून घेते। वेलची मी साखरमध्ये वाटलेली आहे, त्यामुळे ती व्हाईट दिसते। तर इकडे मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि 2 मिनटं चांगलं आता आपण याला परतून घेऊया। तर इकडे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे। तर त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण मोदकसाठी छोट्या छोट्या रोटी बनवूया। तर जे आपण इकडे पीठ ठेवलं होतं तर ते घेऊया, त्याला हाताच्या साहाय्याने थोडंसं चांगलं तेल लावून हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तर इकडे मी त्याचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता एक गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं मी पिठामध्ये लाटते। जर असं लाटलं तरी चालेल, पण मी थोडंसं पीठ लावून लाटून घेते। हे साच्यामध्ये पण बनवता येतं, पण आज मी विदाऊट साचा बनवते। तर इकडे मी रोटी लाटून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आणि याला हाताच्या साहाय्याने कळ्या पाडून घेते मी आणि आता व्यवस्थित त्याला मोदकचा शेप देऊया। तर इकडे बघू शकता, मस्त मी मोदकचा शेप दिलेला आहे। तर कळ्या दिसत नव्हत्या व्यवस्थित, तर त्याला मी चमच्याच्या साहाय्याने कळ्या करून घेतल्या। तर इकडे मस्तपैकी आपला मोदक रेडी झालेला आहे। आणि आता आपण जे बाकीचे राहिलेले आहेत तर ते पण अशा प्रकारेच बनवून घ्यायचे। तर इकडे सर्व माझे मोदक रेडी झालेले आहेत। तर आता आपण ह्याला घेऊया तळून। तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जे आपण मोदक बनवले आहेत तर ते घालून घ्यायचे आणि त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। 2-3 मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी। त्याला लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे।
तर तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा कलर असा चेंज झालेला आहे. तर ह्याला मी अजून थोडासा फ्राय करते, थोडासा डार्क कलर येईपर्यंत मी त्याला फ्राय करते. तर इकडे मस्तपैकी आपले मोदक फ्राय झालेले आहेत. तर मी त्याला आता काढून घेते इकडे एका प्लेटमध्ये. तर इकडे मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले मोदक रेडी झालेले आहेत. तर कसे चालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.